मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, नगरविकास असेल, ग्रामविकास विभाग असेल, जलसंपदा असेल, MSRDC, MSIDC अशा अनेक विभागांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात आणि या कामांच्या गुणवत्तेबाबत विधिमंडळ असेल, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, अशा अनेक ठिकाणाहून तक्रारी होत असतात। या तक्रारींची तपासणी ही त्याच विभागाच्या अखत्यारीतील गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत अथवा त्या विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या मार्फत होत असते। तथापि या सर्व अधिकाऱ्यांचे एकमेकांशी संबंध असल्यामुळे बऱ्याच वेळेस याच्या गुणवत्ता सुधारणामध्ये बदल दिसून येत नाही अध्यक्ष महोदय। त्यामुळे या कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी क्वालिटी अश्युरन्स अथॉरिटी सारखी त्रयस्थ यंत्रणा महाराष्ट्र राज्याकडे आपल्या उपलब्ध नाही आहे अध्यक्ष महोदय। या कामांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांमार्फत स्टँडर्ड ऑपरेटिंग मेथड्स अँड प्रोसिजर सुद्धा तयार नाही आहेत अध्यक्ष महोदय। कामाची गुणवत्ता वरचेवर ढासळत आहे। परिणामी ती कामे पुन्हा करण्यावर महाराष्ट्र राज्याचा मोठा निधी खर्ची पडत आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी आपणा सर्व विनंती आहे की या सर्व बाबीमुळे राज्यामध्ये हरियाणा राज्यातील अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वात निर्माण करण्यात आलेल्या क्वालिटी अश्युरन्स अथॉरिटी सारखी अथवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम सारखी या धर्तीवर यंत्रणा उभारण्याची तीव्र गरज आज येथे निर्माण झालेली आहे। हा विकसित राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे आणि आपले जेवढे विभाग आहेत त्या सर्व विभागांना क्वालिटी कंट्रोल हा आजचा विषय नाही। भरपूर वर्षापासून आपल्याला क्वालिटी कंट्रोल आहे। एक CMJSY जर आपण बघितलं तर त्याला एक 3 टियर क्वालिटी कंट्रोल आहे। PI प्रोजेक्ट इंडिपेंडेंट इम्प्लिमेंट युनिट, SQM स्टेट क्वालिटी मॉनिटरिंग आणि NQM नॅशनल क्वालिटी मॉनिटरिंग, तसंच PWD ला 6 सर्कलला वेगवेगळे आणि एक इलेक्ट्रिकलला असं वेगळे आपल्याला सर्व तिथे क्वालिटी कंट्रोल युनिट हे PWD मार्फत येतात। तसेच ज्या विभागाचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केलं, प्रत्येक विभागात चांगल्या रीतीने तिथे क्वालिटी कंट्रोल होतो। आपल्याला इथे सेटअप आहे, लॅब आहे। तर माझं मत आहे त्यांची जी मागणी होती की हरियाणाच्या धर्तीवर क्वालिटी अश्युरन्स अथॉरिटीची स्थापना करावं, तर माझं मत हे आहे की आपण या सर्व जेवढ्या विभाग आहेत यांच्या विभागाचं जर काही कमी जास्त आढळलं असेल तर हा पॉलिसी मॅटर आहे। हा आज आपल्याला निर्णय घेऊन चालणार नाही, याच्यावर पॉलिसी ठरवावं लागेल।